मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो देऊळ मधला जो काही हे असेल त्याचं नाव? आप्पा गलांडे. हां, तर गावाचं गाव पण तुम्ही ते टिकवलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये जो काही आप्पा असेल देऊळ मधला किंवा किल्ला मधला निवते असेल, ही पात्रांचे कॅरेक्टर म्हणजे नाही का, पात्रांचा अभ्यास तुम्ही नक्की कसं करता? आता तुम्ही राहता पुण्यात, चित्रपट येतात ग्रामीण, पण त्याचा रिअलिस्टिकपणा तुमच्या प्रत्येक चेहऱ्यावरनं त्या डायलॉगमधनं दिसतो. नाही हां, म्हणजे त्याचं मुख्य कारण तर गिरीशचं स्क्रिप्ट असेल, हं. तर तो उत्तम म्हणजे अभिनेता आहे. तेवढाच तो उत्तम लेखक पण आहे. बरोबर. त्याला दोन्ही ह्याचे राष्ट्रीय पुरस्कार हो, हो. देवळसाठी मिळाले. तर त्यामुळे त्याचं स्क्रिप्ट नुसतं तुम्ही फोनेटिकली वाचलं, कारण तो बोलीभाषेतच लिहितो बरोबर. त्याचे डायलॉग. तर ते तुम्हाला 50-60% तुमचं काम झालेलंच असतं. हं. बाकी 50% तुमचं असतं. ते तुम्ही करायचं असतं आणि ते बऱ्याचदा गिरीशच्या स्क्रिप्टमध्ये असतं ते. आणि गिरीशचं स्क्रिप्ट आणि गिरीश समोर असेल, तरी स्क्रिप्ट नसताना सुद्धा आम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे मला वाटतं की एक राज्य नाट्याच्या वेळेस आम्ही अर्धा तास आमचा एक लेट येणार होता आमचा कलाकार. हं, हं. तर आम्ही स्क्रिप्ट नसताना अर्धा तास खेळून हां, मग आला. मग आता आम्ही नाटक सुरू केलंय. असं पण केलेलं आहे. आपण ती वेळ निभावून घेणं महत्वाचं आहे. हो. पण म्हणजे लेखक मित्र असल्याचा खूप जवळचा मित्र असल्याचा फायदा होतो. म्हणजे देऊळच्या वेळेस नक्कीच झाला. कारण तुम्हाला ते कॅरेक्टर कागदावरती यायच्या आधीपासूनच तुम्हाला माहिती होतं. बरोबर. हां. आणि तो फायदा असतोच तुमचा. म्हणजे आता त्यातला जो आप्पा गलांडे तो शोधायचा कुठे? हं. तर गिरीश म्हणला, "तू ते रस्त्याने जे काही फ्लेक्स लागतात ते बघत शोध. फिर. तुला सापडेल." तर तिथं तो गॉगलवाला तो आप्पा सापडला मला. बाळासाहेब जाऊ दे ना बाळासाहेब मधले हे असे. जाऊन द्या ना बाळासाहेब. जाऊन द्या ना बाळासाहेबची गंमत वेगळीच आहे. म्हणजे त्यातलं जे कॅरेक्टर आहे विकास साळुंखे, हं. तर आम्ही एक प्रसंगोत्पात नावाचं नाटक केलं होतं 1996 ला. बरं, बरं. तर ते सोहम करंडक आणि नंतर सगळे करंडक ते धुवून म्हणजे महाराष्ट्रभर आम्ही धुमाकूळ घातला. हं, हं, हं. त्याचा जेव्हा चित्रपट झाला, तर ते कॅरेक्टर जसंच्या तसं त्या चित्रपटात आहे. बरं. काही बदल करावे लागले, हं, हं. पण ते कॅरेक्टर खूप माझ्या जवळचं आहे. म्हणजे ते अजूनही म्हणजे मला बघून लिहिलंय का काय किंवा माझ्यातल्या बऱ्याचशा सिमिलरिटी त्या कॅरेक्टरमध्ये आहे. बरोबर, बरोबर. तर ते घेऊन म्हणजे जगायला मजा येते.